लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे. केवायसी करणाऱ्या लाडक्या बहिणींना थोडं थांबा असं सरकारच्या माध्यमातून आता सूचना देण्यात आली आहे. थांबा असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं. आताच तुम्हाला केवायसी करायची नाही, फक्त याच प्रकारची केवायसी आता आग्रह आणि ग्राह्य धरली जाणार आहे. बघा, सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलं, केवायसी करत असाल तर चुका करू नका, कारण की अर्जंट सूचना सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आली आहे. लाडक्या बहिणींसाठी तातडीची सूचना सरकारने सांगितलेली आहे. आता 5 मिनिटापूर्वी लाडक्या बहिणींनी केवायसी केलेली आहे. त्यांचे पूर्ण पैसे आता निघून जाणार आहे आणि त्यांच्या अकाउंटमध्ये हे कायमस्वरूपी हप्ता बंद होणार आहे. महत्त्वाची सूचना एकनाथ शिंदे साहेबांनी दिली. ज्या लाडक्या बहीण अजून केवायसी करायच्या बाकी आहे त्यांच्यासाठी सरकारच्या माध्यमातून नवीन सूचना इथं देण्यात आलेल्या आहे. सरकारच्या माध्यमातून नवीन नियमावली या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या. केवायसी करणाऱ्या बहिणींना इथं लाभ होणार बंद. बघा, लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे. त्यामुळे केवायसी करत असाल तर तुम्ही थोडं थांबायचं आहे. नेमकं आताच 5 मिनिटापूर्वी आता सरकारच्या माध्यमातून नेमकं तुमच्यासाठी काय सूचना देण्यात आल्या आहे ह्या तुम्हाला या ठिकाणी सांगतो. सरकारच्या माध्यमातून केवायसी करत आलेल्या लाडक्या बहिणींना चुकीच्या पद्धतीने केवायसी करत असल्याचं सरकारच्या माध्यमातून महिला व बालविकास खात्याला इथं सापडलं आहे. तर त्यामुळे केवायसी तुम्ही करत असाल, तुम्हाला थांबायचं, काळजीपूर्वक लक्ष देऊन बघायचं आहे. आता अनेक महिला काय करत आहे की OTPवर केवायसी करत आहेत. म्हणजे की केवायसी करत असताना मोबाईलवर जो OTP येतो त्यामध्ये अनेकांचा मोबाईलवरती प्रॉब्लेम येऊ लागला आहे आणि केवायसी झाल्यानंतर त्यांना वाटतंय की परंतु आमची केवायसी पूर्ण झालेली नाही. हे केवायसीचा अर्ज आहे, तो अर्ज तुम्हाला सरकारला जात नाही, हे सरकारपर्यंत तुमचा अर्ज पोहोचत नाही, तुमची केवायसी पोहोचत नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी आता सांगण्यात आलेलं आहे की तुमचा हप्ता कायमस्वरूपी बंद होऊ शकतो. त्यामुळे 5 प्रकारच्या सूचना लाडक्या बहिणींसाठी देण्यात आल्या आहे. नक्की बघायचं आहे. या ठिकाणी महिला व बालविकास खात्यांकडून आता सूचना देण्यात आल्या. त्यामुळे जर तुम्ही केवायसी करत असाल आणि तुम्ही करायची असेल तर तुम्हाला करून घ्यायची नाही, कारण की तुम्हाला लाडक्या बहिणींना महत्त्वाची सूचना सरकारने दिलेली आहे. कोणती ते सूचना असणार आहे तर लवकरात लवकर मी तुम्हाला सांगतो. मात्र तुम्हाला व्हिडिओला नक्की बघायचं आहे, की चुकीच्या पद्धतीने जर केवायसी केली तर तुमचा लाभ 5 वर्षासाठी बंद करणार असल्याचं सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलं. कारण की तपासणी दरम्यान केवायसी करत असणाऱ्या बीड जिल्ह्यांमध्ये तसेच पुणे जिल्ह्यांमध्ये इथं पुरुष केवायसी करायची इथं दिसून आलेलं आहे. बघा, अशा प्रकारच्या घटना इथं समोर आल्या आहे. सरकारच्या माध्यमातून तातडीची सूचना लाडक्या बहिणींसाठी 5 इथं सूचना सरकारने दिलेल्या आहे. त्या सूचना तुम्हाला ऐकणं आणि मानणं अत्यंत गरजेचे असणार आहे. तुम्ही केवायसी केली असेल किंवा तुम्ही करायची असेल तर तुम्हाला थांबून जायचं आहे. केली असेल तर तुम्हाला कोणती गलती आणखी तुम्हाला करायची नाही ते देखील सरकारने सांगितलेलं आहे. मागच्या महिन्यांमध्ये 14,000 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे, ही बातमी समोर आली. 14,000 पुरुषांपैकी इथं काही पुरुष बीड जिल्ह्यामधले होते आणि काही पुरुष इथं जसे की पुणे जिल्ह्यांमधले सापडलेले आहे. तर त्यांना अटक करण्यात आलेली आहे. त्यानंतर इथे कारवाई करण्यात आलेली आहे. आता बघा, बालविकास खाते आणि बघा बालविकास मंत्र्यांनी इथं पुरुषांची इथं पडताळणी केली आणि काही लाडकी बहीण योजनेमध्ये पुरुष देखील केवायसी करू लागले होते. त्यांना इथं भीती होती की अनेक पुरुष इथं केवायसी सुद्धा करू लागले होते. त्यामुळे सरकारला सापडले. तातडीची सूचना महिला व बालविकास खात्याच्या माध्यमातून या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी आलेली. बघा, लाडक्या बहिणींना आता 14 हप्ते घेतलेले असतील तर ते केवायसी तुम्ही करायची नाही. तुम्हाला इथं कोणते काम करायचे आहे जे लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे महिला व बालविकास खात्यांनी सांगितलेले आहे तर ते तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे याच तिघांनी मिळून तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची बातमी आता सांगितलेली आहे. आता भरपूरशा पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला. आता बघा, म्हणजे 2,050 कोटी रुपयांची वरती आता लाडकी बहीण योजनेचा घोटाळा झाला इथं पाहायला मिळत आहे. बघा मित्रांनो, इथं 65 वयावरील कोणत्याही महिलांना लाभ देऊ नये. तसेच आता 14,000 ते 21,000च्या दरम्यान पुरुष इथं महिलांचा लाभ घेऊ शकत आहे. तर बघा, ते पुरुष होते की त्यांचा लाभ आता कायमस्वरूपी बंद झाला आणि कोणत्या महिलांना इथं लाभ बंद आता होणार आहे. बघा, गोरगरीब आणि गरजू महिलांना त्या ठिकाणी लाभ देण्यात येणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे अनेकदा शिंदे साहेबांनी गोरगरीब आणि गरजू महिलांना त्याचा लाभ मिळावा केवायसी प्रोसेस त्यांनी सुरू केली. आता ही केवायसी तातडीने तुम्हाला करावं लागणार आहे. बघा, आता तुम्ही जर का केवायसी करायला जात असाल, तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर बघा, तुमच्या घरामध्ये 2 किंवा 3 महिला असेल किंवा 4 महिला असेल आणि त्या 4 महिलांचे नाव राशन कार्डवरती असेल आणि तुम्ही 4 महिलांच्या नाव ह्या राशन कार्डवर जितके नाव असेल तर त्या राशन कार्डवरती एकाच महिलांना लाभ दिला जाणार आहे. बघा, तुमचं जर तुम्ही 4ही महिलांना जर ही केवायसी केली तर सर्व महिलांचा इथं हप्ता बंद होणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. तुमच्या राशन कार्डमध्ये जर तुमचं नाव असेल, तुमच्या घरात आईचं, बहिणीचं, तुमचं कोणाचंही नाव असेल तर तुम्ही केवायसी करायची नाही. नाव वेगळं झाल्यानंतरच तुम्हाला केवायसी करायची आहे. अन्यथा तुमचा लाडकी बहीण योजनेचा कायमस्वरूपी हप्ता बंद होऊ शकतो. तर तुम्हाला केवायसी करायची नाही. बघा, इथं नोव्हेंबर महिन्यापर्यंत केवायसी करण्याची लास्ट डेट देण्यात आलेली आहे. तर तोपर्यंत तुम्हाला सर्व डॉक्युमेंट क्लिअर करायचे आहे. त्यानंतरच तुम्हाला हे प्रोसिजर करायची आहे. तर अशा पद्धतीची माहिती होती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे. तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे आणि असेच कामाची व्हिडिओ जर का डेली पाहिजे असेल
तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहते मित्रांनो. तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.